आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आवळा मिरची लोणचं। अगदी सोप्या पद्धतीने झटपट रेसिपी। लोणचं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी। आवळा, हिरवी मिरची, लसूण, मोहरी, हळद, मीठ, लाल तिखट, मेथी, तेल इत्यादी साहित्य। साहित्य हे घरातच असल्यामुळे बाहेरून आणण्याची गरज लागणार नाही। रोजच्या दैनंदिन वापरातील साहित्य आहे। आवळा रेसिपी लोखंडाच्या पॅनमध्ये न करता जर्मलच्या पॅनमध्ये करावी। आवळे स्वच्छ पाण्याने धुवून वाफेवर वाफवून घ्यायचे आहेत। आवळ्याच्या पाकळ्या फुलाप्रमाणे फुलणार नाहीत तोपर्यंत याला वाफेवर वाफवून घ्यायचे आहे। यामुळे आवळ्याच्या फोडी करण्यास सोप्या जातात। या पद्धतीने आवळ्याच्या पाकळ्या दिसायला लागतील त्यावेळेस आपला आवळा वाफवून झाला आहे असं समजावे। वाफवलेले आवळे थंड होईपर्यंत लोणच्याचा सर्व मसाला तयार करून घ्यायचा आहे। हिरवी मिरची धुवून पुसून घेतली आहे। हिरवी मिरची जाडसर घ्यावी, बारीक न घेता। आवडीनुसार लहान मोठ्या आकारात चिरून घ्यायची आहे। लोणच्यासाठी मोहरी बारीक करून घ्यायची आहे। या पद्धतीने लोणच्यात टाकण्यासाठी लसूण सोलून घेतला आहे। आवळा थंड झालेला आहे। थंड झाल्यावर आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत व त्यातील बीज बाजूला काढून टाकायचे आहे। आवळ्याच्या फोडी करता वेळेस चाकूचा वापर करत असाल तर चाकू स्टीलचा वापरावा। लोखंडाचा वापरला तर आवळे काळे पडतील। आवळा तयार आहे। मसाल्याचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता। मोहरी जास्त टाकावी यामुळे चव येते। तयार करून घेतलेले सर्व साहित्य हिरवी मिरची, लसूण, आवळा, हळद, मीठ, लाल तिखट, मेथे, मोहरी, तेल इत्यादी सर्व साहित्य। मेथी आहेत। लोणचं तयार करण्यासाठी तेल टाकायचे आहे। रेसिपी करता वेळेस तेल एकदा गरम केल्यानंतर मंद गॅस करून ठेवायचा आहे।
यामध्ये बाकीची सर्व रेसिपी करायची आहे। तेल गरम होताच त्यामध्ये मोहरी, लाल तिखट, हळद, हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। गॅस मंद करून त्यामध्ये लसूण, मिरची टाकायची आहे। लसूण, मिरची तेलात जास्त शिजू न देता अर्धे कच्चे ठेवायचे आहे। यासाठी गॅस मंद ठेवायचा आहे। यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार। आवळे वाफेवर शिजवून घेतल्यामुळे फोडणीत आवळ्यांना शिजवण्याची आवश्यकता नाहीये। हे सर्व मिश्रण एकजीव करून 2 ते 3 मिनिटे गॅसवर ठेवायचे आहे। यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। पॅनमध्ये मेथी टाकून तेल कडवून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यास मेथी टाकायची आहे। ती चांगल्या प्रकारे कडून झाल्यावर तेल थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर कडवलेले तेल थंड झाल्यावर यावर टाकायचे आहे। तेल टाकल्यावर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। आवळा, मिरची, लोणचं तयार आहे।